श्रीरामपूरमधील एका गँगने चांगली कामे करूनही वरिष्ठांना माझ्या विरोधात खोटी माहिती देऊन माझे तिकीट कापले। ते माझ्यावर ओझे लादत होते। तुम्हाला आम्ही आमदार केलं, आम्ही जे सांगू ते तुम्हाला करावं लागेल। त्यांनी माझं खोटं लेटर पॅड छापून त्यावर त्यांच्या घरचा त्यावर पत्ता टाकला। ते मला माझ्या मनाप्रमाणे काम करू देत नव्हते। राहुरी फॅक्टरी येथील कल्पना चावला उद्यानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत आमदार कानडे यांनी ससाणे गटावर निशाणा साधला। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे सचिव अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक अजित चव्हाण, शहाजी कदम, राष्ट्रवादी देवळाली प्रवरा शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, लहुजी शक्ती सेनेचे नंदू उल्हारे हे होते। पुढे बोलताना आमदार लहू कानडे म्हणाले की महायुतीचे 2 उमेदवार नसून महायुतीचा घड्याळ चिन्हाचा मी एकमेव उमेदवार आहे। महायुतीतील सगळ्यात मोठा पक्ष भाजप हा असून भाजप हा पक्ष तत्व पाळणारा आहे व माझ्या पाठीशी उभा आहे। तसेच RPIचे सर्व भीमसैनिकही माझ्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळे ही निवडणूक मला खूप आनंददायी वाटते। सभेच्या अध्यक्षस्थानी शिवतेज सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक सुरेश लोखंडे हे होते। यावेळी अजय खिल्लारी, बाळासाहेब लोखंडे, वसंत कदम, रामेश्वर तोडमल, सचिन निमसे, संतोष हार्दे, गजानन घोगरकर, गोविंद खवडे, शशिकांत खाडे, सुमेध सोजवण, श्रीकांत मेळवणे, सचिन सरोदे, पिनू झावरे, मनोज मंगळ, विठ्ठल देवरे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या या सभेमध्ये मायबाप मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यावर जे प्रेम दाखवलं तेच प्रेम उद्या 20 तारखेला अनुक्रमांक 3 वर आपलं जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आहे घड्याळ, त्याच्या पुढचं बटन दाबून मताचं दान इथे मला मोठ्या प्रमाणावर मिळेल अशी मला आशा आहे। आणि त्या माध्यमातून जनतेच्या कल्याणाचे क्रांतिकारक निर्णय घेणारं महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल अशी मला खात्री आहे। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसारे, देवळाली प्रवरा।